कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी न्यू पॅलेस इथं भेट घेतली। याप्रसंगी संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते। यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीमंत शाहू छत्रपतींना पाठिंबा जाहीर केला। शाहू छत्रपतींच्या प्रचारात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हिरिरीने सहभागी असतील। समतावादी, सुधारणावादी विचारधारेनुसार काम करणारे आणि सर्व समाजाच्या विकासाचं ध्येय उराशी बाळगलेल्या श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यासारखं व्यक्तिमत्व संसदेत पोहोचणं गरजेचं असल्याचं संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी सांगितलं। भाजपनं देशात हुकुमशाही पद्धतीचा कारभार सुरू केला असल्याची टीका खेडेकर यांनी केली। कोल्हापूरची ही जी काही जागा आहे ही एक वेगळ्या अंगाने ज्या काही पुरोगामी चळवळीत आम्ही महाराष्ट्रात काम करतो त्याच्यासाठी एक प्रेरणादायी ही भूमी आहे आणि शाहू महाराजांचे वंशज आज उभे राहत असल्यामुळे एक चळवळीच्या अंगाने त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज सगळेजण इथं उपस्थित आहोत। आज जी काही देशातली स्थिती आहे, जी काही हुकुमशाहीची स्थिती आहे, त्या विरोधात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जो काही संघर्ष आज आपल्या देशामध्ये सर्व देशवासियांच्या वतीने होत आहे त्याचा एक भाग म्हणून शाहू महाराजांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा लाभल्याचं सांगितलं। ही विचारधारा देशभरात पोहोचवण्यासाठी शाहू महाराज छत्रपती विजयी होणं गरजेचं आहे। त्यासाठी संभाजी ब्रिगेडचा श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना जाहीर पाठिंबा देत असल्याचं मनोज आखरे यांनी सांगितलं। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सर्वांना जाहीर पाठिंबा देतो। तसंच आमचे सर्व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, पदाधिकारी सर्व त्यांच्यासोबत पूर्ण सहकार्य करतील आणि ही कोल्हापूरची जागा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची जागा आहे। कारण मूळ विचारधारा जी शिवशाहू फुले आंबेडकरांची आहे ती विचारधारा घेऊन जाण्याचं काम या भूमीतून झालेलं आहे आणि ती भूमी आदरणीय श्रीमंत शाहू छत्रपती यांनी लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर ही जी विचारधारा आहे ती सर्वत्र पसरेल ही माफक अपेक्षा ठेवतो आणि आज त्यांना जाहीर पाठिंबा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देतो। या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबने, राज्य संघटक मनोज गायकवाड, रुपेश पाटील, ऋतुराज पाटील, दिनेश जगदाळे, विवेक मिठारी, राहुल पाटील, योगेश जगदाळे, रणजित देवणे, आसिफ स्वार, सांगलीचे युवराज शिंदे, महेश भंडारे, प्रवीण पवार, पन्हाळ्याचे शिवाजी घोरपडे, अविनाश आंबी आदी उपस्थित होते।